शनीला ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्व आहे. शनी हा न्यायाचा देवता मानला जातो. शनी जर कुंडलीत कमकुवत असेल तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागते. आर्थिक स्थिती बिकट होते, आरोग्याच्या समस्या येतात, यशाचे मार्ग बंद होतात. त्यामुळे कुंडलीतील शनीचे स्थान मजबूत असावे लागते. चला तर मग पाहूया शनीला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी कोणते उपाय करावे. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. शनी हा न्यायाचा देवता म्हणून ओळखला जातो. शनी प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करतो. त्यामुळे ज्यांचे कर्म चांगले त्यांनी शनीला घाबरण्याची गरज नाही असे म्हणतात, कारण शनी हा एखाद्या व्यक्तीला रंकापासून राजा बनवू शकतो. मात्र ज्या व्यक्तीवर शनीची कुदृष्टी पडते त्या व्यक्तीला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. रोजच्या दिवशी नवीन समस्यांचा सामना अशा व्यक्ती करतात. कोणतेही काम होत नाही, यशाचे मार्ग बंद होतात, आरोग्याच्या समस्या वाढतात, पैसा जवळ टिकत नाही, तर आर्थिक स्थिती अतिशय खराब होऊ लागते. अशा व्यक्तींवर मानसिक तणाव येतो. त्यामुळे शनीचे कुंडलीतील स्थान मजबूत असावे लागते. यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितलेले आहेत. पाहूयात शनिवारी कोणते उपाय केल्याने कुंडलीतील शनी बलवान होतो व लाभ देतो. शनीला प्रसन्न करण्यासाठी दर शनिवारी शनी मंदिरात जावे. तिथे काळे उडीद व तेल शनीच्या डोक्यावरून व्हावे. मात्र असे करताना एक गोष्ट लक्षात घ्यावी, तुम्ही चुकूनही शनिदेवाला स्पर्श करू नये. शनिवारच्या दिवशी व्रत करावे. सायंकाळी शनी मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे व गोरगरिबांना अन्नदान करावे. यामुळे देखील वाईट कर्मापासून मुक्ती मिळते व शनी प्रसन्न होतो. शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनी स्तोत्र वाचावे. ओम शन शनीश्वराय नमः या मंत्राचा किमान 1 माळ ते 11 माळ जप करावा. असे केल्याने देखील शनिदोष दूर होऊ लागतो. शनीची 7.5 असल्यास एक सर्वात प्रभावी उपाय म्हणजे शनिवारी मारुतीचे दर्शन घेऊन नित्य हनुमान चालीसेचा पाठ करावा. हनुमानजीच्या भक्तांवर शनीची कुदृष्टी कधीच पडणार नाही असे वरदान साक्षात शनिदेवानेच दिले होते. त्यामुळे हा उपाय अवश्य करावा. शनिवारच्या दिवशी काळ्या कुत्र्याला चपाती किंवा भाकरी काहीही खाऊ घालावे. या उपायाने शनिदोषासोबतच राहुदोष किंवा इतर ग्रहदोष देखील दूर होतात. शनिवारच्या दिवशी तुम्ही सेंदव मीठ घेऊन आपल्या घराची नजर काढावी. घरातील सर्व कोपऱ्यात मीठ ठेवावे व काही वेळाने ते काढून टाकावे. तसेच मिठाच्या पानाने फरशी पुसावी. असे केल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा व कोणताही दोष नाहीसा होतो. आर्थिक तंगी जाणवत असेल तर शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन ऋणमोचन मंगल स्तोत्राचे पठण करावे. हे स्तोत्र कर्जमुक्तीसाठी प्रभावी आहे. दर शनिवारी हा उपाय करावा. आर्थिक स्थिती सुधारते असे म्हटलं जातं. शनिवारच्या दिवशी चुकूनही उडीद किंवा मसूरची डाळ खाऊ नये. यामुळे देखील शनिदोष लागतो. त्यामुळे हे खाणे टाळावे व कोणालाही शनिवारी तेल उधार देऊ नये. शनिवारी लाल कपड्यात 1 नारळ, 1 रुपयाचं नाणं आणि 1 लवंग बांधून घ्या व देवापुढे ठेवून आपली मनोकामना सांगा. त्यानंतर हा नारळ मारुती मंदिरात नेऊन हनुमानजींच्या चरणी अर्पण करा व आपल्या मागील 7.5 शनी दोषाचे निवारण होऊ दे अशी प्रार्थना हनुमानजींकडे करा. हा उपाय प्रभावी मानला जातो. शनिदोषाचा प्रभाव अधिक असेल तर शनिवारचे व्रत आणि 21 किंवा 41 दिवसांचा संकल्प घेऊन नियमित शनिमंत्र, मारुती स्तोत्र व हनुमान चालीसाचं पठण करा. शनी मंदिरात नित्य जा व तेल अर्पण करा. या उपायाने तुमचे सर्व दोष दूर होतील. तर मंडळी, तुम्हाला जर शनी दोष असेल तर हे सगळे नियम व सोपे उपाय करून बघा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.